सर्व प्रियजनांना माझा प्रेमाचा सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण त्याने आम्हाला हा सुंदरसा प्रसंग दिला आहे, सुंदरशी वेळ दिली आहे या प्रातःकाळी सकाळच्या वेळी त्याच्या वचनातून मनन करण्यासाठी आणि हा वेळ एकत्र सोबत घालवण्यासाठी. त्याबद्दल आपण प्रभूच्या नावाला विशेष धन्यवाद देऊया. आज आपण एक मुद्दा पाहणार आहोत प्रियानो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. आणि म्हणून माझ्या बरोबर तुम्ही योहान कृष्ण शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 14वं वचन आम्ही वाचणार आहोत. योहान कृष्ण शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि वचन 14. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. प्रियानो, योहान कृष्ण शुभवर्तमान ज्यावेळेस तो लिहित आहे, आम्हाला खूप सुंदररित्या हे पाहायला मिळतं. आम्ही जर प्रत्येक शुभवर्तमान वाचले तर त्या ठिकाणी आम्हाला सुरुवातीच्या अध्यायांमध्ये वाचायला मिळतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये येतो त्या त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे योहान पहिल्या वचनामध्ये म्हणत आहे की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले आहे. प्रियांनो, आम्हाला असं पाहायला मिळत आहे की कशा प्रकारे योहान पुन्हा आमचं लक्ष त्याच्या जन्माकडे नव्हे, परंतु उत्पत्तीच्या अगोदर पासून, सुरुवातीपासून त्याचं लक्ष तो त्या ठिकाणी करत आहे. पुन्हा एकदा तो उत्पत्तीच्या आधी आमचं लक्ष त्या ठिकाणी नेत आहे आणि म्हणून तो म्हणत आहे प्रारंभी शब्द होता. ख्रिस्ताच्या जन्माबद्दल तो बोलत नाही प्रियांनो. का ज्या प्रकारे मत्ते शुभवर्तमान, मार्क शुभवर्तमान आणि लूक मध्ये उल्लेख केलेला आहे, कशा प्रकारे त्या ठिकाणी बेथलेहेम गावाचा उल्लेख केलेला आहे, कशा प्रकारे त्या ठिकाणी देवदूतांचा उल्लेख केलेला आहे, कशा प्रकारे ख्रिस्ताच्या जन्माबद्दलचा उल्लेख केलेला आहे. परंतु ज्यावेळेस योहान त्याचं शुभवर्तमान लिहित आहे, आम्हाला पाहायला मिळत आहे प्रभू येशू ख्रिस्ताला योहान एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मग ह्या सर्व ते वचन तो सांगत आहे की कशा प्रकारे प्रारंभी शब्द होता. सर्व हा जो ख्रिस्त आहे, हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो कशा प्रकारे प्रारंभापासून आहे. परंतु आम्ही जर खाली वाचत 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 आलो तर 14व्या वचनात तो काहीतरी वेगळी गोष्ट सांगत आहे आणि तो म्हणत आहे हा जो शब्द प्रारंभापासून होता, जो देवासह होता, आता तो देह झालेला आहे. तो म्हणत आहे शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आणि पुढे असं म्हणत आहे आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. प्रियानो, हा आमचा आजचा विषय आहे. आम्ही त्याचे गौरव पाहिले. प्रियांनो, योहान ह्या ठिकाणी कमीत कमी 3 पदरी गौरव, प्रभू येशू ख्रिस्ताचं 3 पदरी गौरव आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळत, तो ह्या ठिकाणी सांगत असलेला, उल्लेख करीत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, योहान हे त्यावेळेस लिहित आहे ज्यावेळेस त्याने या सर्व गोष्टी फक्त त्याच्या मनात नाही आहेत, परंतु त्याने या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून तो लिहित आहे की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रियांनो, योहानाने सुरुवातीपासून पाहिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन कसं होतं, त्याची सेवेची सुरुवात कशी झालेली आहे, त्याने कशा प्रकारे जो निर्माण करता आहे तो निर्मितीमध्ये उतरलेला, देही झालेला आम्हाला पाहायला मिळत आहे. योहानाने हे फार त्याच्या डोळ्याने, अगदी त्याच्या नेत्रांनी पाहिलेलं आहे की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने रोग्यांना बरं केलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी ज्यांची पात्रता नसताना देखील त्यांना कशा प्रकारे दया दाखवलेली आहे, कशा प्रकारे कळवळा दाखवलेला आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा त्याने आपल्या डोळ्याने पाहिलेला दृष्टांत किंवा साक्ष देत असलेला आम्हाला योहान ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे आम्ही त्याचे गौरव पाहिलेला आहे. विचार करा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गामध्ये आपल्या पित्याचा एकुलता एक पुत्र स्वर्गामध्ये सर्वात
केंद्रस्थानी असलेला, सर्व गौरवामध्ये असलेला, ते सर्व गौरव सोडून आम्हाला पाहायला मिळत आहे की कशा प्रकारे त्याने मनुष्याचं रूप धारण केलेलं आहे, तो देही झालेला आहे असं आम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळत आहे की या सर्व तो मानवचं रूप त्याने धारण केलेलं आहे, परंतु एक सर्वात महत्वाची गोष्ट ती ही आहे, तो पाप विरहित आम्हाला असलेला पाहायला मिळत आहे. किती सुंदर गोष्ट आहे प्रियांनो. योहान म्हणत आहे, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. या ठिकाणी पहिलं गौरव आम्हाला पाहायला मिळत आहे त्याच्या सानिध्यामध्ये असणारं गौरव. त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे प्रियांनो की त्याने आम्हामध्ये वस्ती केली. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रियांनो, हा जो शब्द आहे वस्ती, इंग्लिशमध्ये त्याला असं म्हटलेलं आहे की ही ड्वेल्ट अमंगस्ट अस. ड्वेल्ट या शब्दाचा मूळ अर्थ आहे टॅबरनॅकल्ड. प्रियांनो, हे आम्हाला जुन्या करारामध्ये घेऊन जातं, ज्यावेळेस निवास मंडप असत आणि त्यामध्ये कशा प्रकारे देवाचं जे गौरव होतं त्याची 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 वस्ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. कशा प्रकारे इस्रायल लोकांना मिसर देशातून अरण्यातून नेत्या वेळेस कशा प्रकारे दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ आम्हाला पाहायला मिळत आहे. काय आहे प्रियांनो, हे देवाची वस्ती त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. निवास मंडपामध्ये देवाचं सानिध्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्याच्या गौरवाचं सानिध्य आम्हाला पाहायला मिळत आहे. पुढे आम्ही ज्यावेळेस पाहतो कराराचा कोश आहे प्रियांनो, त्या ठिकाणी देखील आम्हाला देवाचं सानिध्य पाहायला मिळत आहे. पुढे आम्ही असं वाचतो, शकाईना जे ग्लोरी आहे, शकाईना जे गौरव आहे, त्या ठिकाणचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, आधीपासून देवाची ही उत्कंठ अशी इच्छा आहे की त्याने मानवामध्ये वस्ती करावी. उत्पत्तीमध्ये आम्हाला वाचायला मिळतं प्रियांनो, कशा प्रकारे देव आदाम आणि हवासोबत बोलत असे. काही पहिल्या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की त्याचा आवाज चालत असलेला मी ऐकला. किती सुंदर ती बाब आहे प्रियांनो, की एवढा पवित्र देव, एवढा गौरवी देव, त्याची ही इच्छा आहे की त्याने आम्हामध्ये वस्ती करावी. आणि म्हणून योहान म्हणत आहे, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. विचार करा प्रियांनो, जर आज आपल्या मुख्यमंत्र्याला आपल्या एरियामध्ये येऊन राहायचं झालं आणि एक कॉमन लाईफ जगायची जर झाली, तर ते किती वावग ते असेल, किती वेगळं ते असेल आमच्यासाठी. परंतु विचार करा प्रियांनो, त्याच्यापेक्षाही अधिक जो सार्वभौम आहे, जो सर्व समर्थ आहे, जो स्वर्गामध्ये होता, त्याने आम्हामध्ये येऊन वस्ती केलेली आहे. होय प्रियांनो, म्हणून योहान म्हणत आहे, शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. त्याच्या सानिध्यामध्ये असणारं गौरव आम्हाला पाहायला मिळतं. त्याच्या नावामध्येच या शब्दाचा अर्थ आहे प्रियांनो. ज्यावेळेस देवदूताने येऊन योसेफला म्हटलं, तू त्याचे नाव इमॅन्युअल असं ठेव, म्हणजे आम्हा सनिध देव. होय प्रियांनो, त्याच्या सानिध्यामध्ये असणारं गौरव आम्हाला योहान ह्या ठिकाणी प्रगट करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं जे गौरव आहे, तर ते आता एका कुठल्या इमारतीमध्ये किंवा एका कुठल्या वस्तूमध्ये स्थाहित असलेलं किंवा लिमिटेड असलेलं, मर्यादित असलेलं आम्हाला पाहायला मिळत नाही प्रियांनो. परंतु जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, जितक्यांना पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे, त्या सर्वांमध्ये, त्या सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये त्याची वस्ती असलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. विचार करा प्रियांनो, जो स्वर्गामध्ये होता तो या पृथ्वी तलावरती आलेला आहे आणि आज तो आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक छोटा 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 ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळत आहे. किती सुंदरी बाब आहे प्रियांनो. त्याने आम्हामध्ये वस्ती केली, त्याच्या सानिध्यामध्ये असलेलं गौरव आम्हाला पाहायला मिळत आहे. दुसरी गोष्ट, पुढे आम्ही असं वाचतो की ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. प्रियांनो, काय दर्शवित आहे? आम्ही पाहिलं त्याच्या सानिध्यामध्ये असणारं गौरव आम्ही पाहिलं. पुढे तो असं म्हणत आहे की अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव. प्रियांनो, आम्हाला त्या ठिकाणी त्याच्या स्वभावामध्ये असलेलं गौरव किंवा त्याच्या व्यक्तित्वामध्ये असलेलं गौरव आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. We saw glory of his presence.
वी आर लुकिंग ॲट ग्लोरी ऑफ हिज पर्सन, त्याच्या स्वभावामध्ये किंवा त्याच्या व्यक्तित्वामध्ये असलेलं गौरव. काय म्हटलेलं आहे प्रियानो? अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. प्रियांनो, अनुग्रह आणि सत्य किंवा कृपा आणि सत्य या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी योहान हे म्हणायचा प्रयत्न करत नाही की 50% अनुग्रह आहे आणि 50% सत्य आहे. तसं ते चालत नाही प्रियानो, परंतु तो ह्या ठिकाणी म्हणत आहे की 100% सत्य आहे आणि 100% त्याची कृपा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रियांनो, कुठलाही प्रभू येशू ख्रिस्ताने एखाद्या जर रोग्याला बरं केलं असेल, एखाद्या आंधळ्याला जर दृष्टी दिली असेल, आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रियांनो, कशा प्रकारे तो त्याचा अनुग्रह त्यांच्यावर दाखवत आहे. परंतु कशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही पापस्त्रीला देखील ज्यावेळेस तिच्या पापामध्ये त्यांनी पकडलेलं आहे, त्या ठिकाणी लोक आलेली आहेत आणि तो त्या ठिकाणी तिला म्हणत आहे की त्या सर्व समुदायाला म्हणत आहे की तुमच्यामध्ये जर कोणी पाप केलं नसेल तर त्यांनी पहिले आधी तिच्यावर दगड उचलावा किंवा तिला धोंडमार करावी. प्रियानो, कारण ते नियमशास्त्र त्यावेळेस त्यांना सांगत होते. आणि आम्हा त्या ठिकाणी पाहायला मिळते की कशा प्रकारे सत्याची पूर्णता करत असलेला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियानो. तो म्हणत आहे की नियमशास्त्र तर असं सांगतं, मग इथं कोणी असं आहे का? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तो मनुष्य आहे त्या ठिकाणी, जो परिपूर्ण आहे, परंतु तो देखील त्या ठिकाणी तिला दंड देत नाही प्रियानो. तो देखील त्या ठिकाणी तिला दोष देत नाही आहे आणि त्यामध्ये आम्हाला त्याची कृपा पाहायला मिळत आहे प्रिया. किती सुंदर त्याचं व्यक्तित्व आहे प्रियांनो, किती सुंदर त्याचा स्वभाव आहे प्रियांनो. क्रुसावरती देखील आम्हाला हेच चित्र पाहायला मिळत आहे. कृपा आणि सत्याने भरलेला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला क्रुसावर देखील पाहायला मिळत आहे प्रियांनो. क्रुसावरती जो पापाचा न्याय होता, पापाचा जो दंड होता, ते सत्य आहे प्रियांनो. ते सत्य कधीच बदलू शकत नाही. त्या सत्यापासून त्याने आम्हाला वेगळं केलेलं नाही प्रभू प्रियानो. त्या सत्यापासून त्याने आम्हाला वंचित केलेलं नाही, परंतु ते सत्य त्या ठिकाणी पूर्ण करीत असलेला, पापाचा जे दंड होता, पापाचं जे ओझं होतं, ते सहन करीत असलेला ख्रिस्त आम्हाला त्या क्रुसावरती पाहायला मिळत आहे प्रियानो. आणि म्हणून त्या ठिकाणी सत्याने भरलेला प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रुसावरती आम्हाला पाहायला मिळत आहे. कारण पापाचा जो दंड होता, पापाचा जो क्रोध होता, पापाचा जो न्याय होता, त्याने तो आपल्या स्वतःवर घेतलेला आहे. परंतु त्याच ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कृपेने भरलेलं देखील पाहायला मिळत आहे. तो म्हणत आहे, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जावं, परंतु माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने हो. पुन्हा तो त्या शिपायांसाठी देखील म्हणत आहे की हे पिते, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना ठाऊक नाही. ज्यावेळेस तो चोराने आरोळी मारलेली आहे की ज्यावेळेस तू आपल्या राजवैभवाने येशील, तू माझी आठवण कर. आणि तो त्याला आश्वासन देत आहे की तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. किती सुंदर कृपा त्या क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्त दाखवत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे प्रिया. हे दोन्ही बॅलन्स किती सुंदररित्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. कृपा आणि सत्याने भरलेला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळत आहे. आम्ही पाहिलं त्याच्या सानिध्यामध्ये असणारं गौरव, आम्ही पाहिलं त्याच्या स्वभावामध्ये किंवा त्याच्या व्यक्तित्वामध्ये असणारं गौरव. तिसरा मुद्दा आम्ही लवकर पाहूया आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, योहान कृष्ण त्याचा 12वा अध्याय आणि 23वा वचन आम्ही वाचूया. योहान कृष्ण त्याचा 12वा अध्याय आणि 23वा वचन. पुन्हा एकदा क्रुसाची आठवण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, योहान 12 आणि 23, येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. योहान शुभवर्तमान त्याचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन देखील आम्ही वाचणार आहोत. योहान 17 आणि वचन 1. या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. प्रियांनो, त्याच्या सानिध्यामध्ये असलेलं गौरव आम्ही पाहिलं, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या व्यक्तित्वामध्ये असलेला आम्ही गौरव पाहिलं. आता आम्ही पाहत आहोत त्याच्या व्यातनेमध्ये किंवा त्याच्या सहनामध्ये, त्याच्या दुःख सहनामध्ये असलेलं गौरव आम्हाला पाहायला मिळत आहे. क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्त या सर्व गोष्टींचं, पापांचं ओझ, ते फटके, छिथू, निंदा सर्व घेऊन जात असलेला आम्हाला ख्रिस्त त्या काल्वरीच्या क्रुसावरती पाहायला मिळत आहे प्रिया.
कदाचित काही लोकांकरिता हे जे दृश्य आहे, कारण रक्ताने बंबाळ झालेला आमचा ख्रिस्त त्या काल्वरीच्या वधस्तंभावरती लटकलेला आहे प्रियांनो. कदाचित ते दृश्य फार चांगलं बघण्यासारखं नसेल, परंतु आम्हासारख्या प्रत्येक पापी लोकांकरिता जे तारण पावलेले आहेत, ते दृश्य किती सुंदर आहे प्रियांनो. खूप सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे, लाखात असा मोहरा. परंतु यशया म्हणत आहे, त्याच्या त्याच्याकडे पाहावे तर त्यावर मन बसेल असं त्याच्या ठाई सौंदर्य उरलेलं. एवढा विद्रूप त्याला त्या काल्वरीच्या क्रुसावरती करण्यात आलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु या सर्व नम्रतेमध्ये आम्हाला त्याचा गौरव पाहायला मिळत आहे. प्रियांनो, जगिक दृष्ट्या गौरव म्हणजे फार एक वेगळी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी गौरव म्हणजे खूप मोठी प्रतिष्ठा आहे, खूप मोठं सामर्थ्य आहे, खूप मोठी त्यांच्याकडे अधिकार आहेत. परंतु हे सर्व गोष्टी असताना देखील आम्हाला ख्रिस्ताचं गौरव त्या काल्वरीच्या क्रुसावरती पाहायला मिळत आहे. नम्रतेने भरलेला ख्रिस्त आम्हाला त्या काल्वरीच्या क्रुसावरती पाहायला मिळत आहे. फिलिप्पीकरास पत्रामध्ये म्हटलेलं आहे की मरणाप्रत आज्ञाधारी असलेला प्रभू येशू ख्रिस्त त्या काल्वरीच्या क्रुसावरती आम्हाला पाहायला मिळत आहे. काय सुंदर गौरव आहे प्रियांनो. त्याच्या सानिध्यामध्ये त्याचा गौरव आहे, त्याच्या स्वभावामध्ये त्याचा गौरव आहे, आणि त्याच्या सहनामध्ये, त्याच्या दुःख सहनामध्ये देखील त्याचा गौरव आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. होय प्रियांनो, हे गौरव त्याने त्या काल्वरीच्या वधस्तंभावरती देखील आम्हाला त्याचं वर्णन केलेलं, त्याचा डिस्प्ले आम्हाला पाहायला मिळत आहे. किती सुंदर प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. गौरवी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला माझी अशी मला खात्री आहे प्रियांनो, ह्या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या विश्वासरूपी नेत्राने हे गौरव कशा ना कशा प्रकारे पाहिलेला आहे. योहान म्हणत आहे, आम्ही त्याचं गौरव पाहिलेला, कारण योहानाने त्याला बघितला आहे प्रियांनो, की तो त्याच्या सेवेच्या सुरुवातीपासून तर या क्रुसापर्यंत, कबरेमध्ये जाण्यापर्यंत देखील योहान त्याच्या सोबत असलेला आम्हाला पाहायला मिळतं. एवढंच नव्हे, परंतु ज्यावेळेस त्याला पुरण्यात आलेला आहे, ज्यावेळेस तो मेला, त्याला पुरण्यात आलेला आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे प्रियांनो. आणि ज्यावेळेस तो शिष्यांना प्रगट झालेला आहे, योहानाने त्याचं पुनरुत्थित गौरव देखील पाहिलेला आहे प्रियांनो. काय सुंदर योहान लिहत आहे, आम्ही त्याचं गौरव पाहिलं आहे. एवढंच नव्हे प्रियांनो, फक्त पुनरुत्थित गौरव नाही, परंतु ज्यावेळेस पात्म नावाच्या बेटावरती योहान आहे प्रियांनो, त्या ठिकाणी त्याला दृष्टांत झालेला आहे, आणि स्वर्गामध्ये असलेला गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन प्रकटीकरणामध्ये योहान करीत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. काय सुंदर गौरव त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं तो वर्णन करत आहे. एक दिवस येणार आहे प्रियांनो, हे आश्वासन प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं आहे की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असाल. माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तसं तुम्हाला सांगितलं असतं. आणि त्या जागा तयार करण्यासाठी मी जातो, आणि जागा तयार केल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येईल, म्हणजे जेथे मी आहे तेथे तुम्ही असाल. किती सुंदर आश्वासन आहे प्रियांनो, किती सुंदर प्रॉमिस, किती सुंदर अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांसाठी दिलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या सर्वांसाठी त्याने हे अभिवचन दिले आहे, जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. एक दिवस येणार आहे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, गौरवाने येणार आहे. आणि आम्ही सदा सर्व काळासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर नतमस्तक होऊन त्याला आमच्या नेत्रांनी पाहणार आहोत, निहाळणार आहोत, त्याच्यासमोर उपडे पडून त्याचं गौरव, त्याची स्तुती आणि त्याची आराधना करणार आहोत. काय सुंदर तो दिवस असणार आहे प्रियांनो. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊया की त्याने या सर्व गोष्टींचा भाग आम्हाला केलेला आहे. आम्हाला या पात्रतेचं त्याने ठरवलेलं आहे. जगाच्या निर्मितीच्या अगोदरच, ज्या ठिकाणी योहान या ठिकाणी म्हणत आहे की प्रारंभी शब्द होता. एफिसकारास पत्रामध्ये पाऊल देखील आम्हाला या गोष्टीची आठवण करून देत आहे प्रियांनो, की तुम्ही आगाऊ नेमून ठेवलेले आहात. किती सुंदर बाब आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त
निर्मितीच्या आधीपासून तर क्रूसापर्यंत आणि त्याच्या नंतर देखील ज्यावेळेस तो स्वर्गामध्ये आहे, तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे प्रियानो, जेणेकरून आम्ही एक दिवशी त्याच्या सानिध्यामध्ये असावं. आम्ही त्याच्या त्याच्या स्वभावाला, त्याला स्वतःला आम्ही जवळून निहाळावं, पहावं, आणि त्याचं जे पुनरुत्थित गौरव आहे प्रियानो, त्याचं जे स्वर्गामध्ये असलेलं गौरव आहे, ते देखील आम्ही पाहावं. किती सुंदर बाब आहे प्रियांनो, आणि किती सुंदर गोष्टी योहान कृष्णवर्तमान करता ह्या ठिकाणी उल्लेख करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. त्याच्या सानिध्यामध्ये असलेलं गौरव, त्याच्या अ, त्याच्या स्वभावामध्ये किंवा त्याच्या व्यक्तित्वामध्ये असलेलं गौरव, त्याच्या सहनामध्ये किंवा त्याच्या व्यापनेमध्ये असलेलं गौरव आम्ही पाहिलं. प्रभू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याचं हे गौरव आपल्या विश्वासरूपी नेत्रांनी, आपल्या आत्मिक दृष्टीने आज आपण वेगवेगळ्या प्रकारे या शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे. या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या अनुभवामध्ये त्याचं गौरव आम्ही पाहू शकत आहोत. परंतु त्या त्या दिवसाची आपण वाट पाहूया प्रियांनो, ज्या दिवशी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहणार आहोत आणि त्याचा गौरव आम्ही स्वतः निहाळणार आहोत. आणि ते फक्त एक दोन दिवसासाठी नाही प्रियांनो, परंतु ते आम्हाला पाहायला मिळतं की सर्व काळासाठी त्याचा गौरव आम्ही पाहणार आहोत. आणि हे गौरव पाहण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करो, आणि हे आजचं वचन प्रभू आम्हाला आशीर्वादित करो.